नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आई या योजनेतून 15 लाखापर्यंतचे विनातारण अन बिनव्याजी कर्ज या ठिकाणी मिळतोय। नेमकी ही योजना काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आई या योजनेतून कशा पद्धतीने 15 लाखापर्यंतचे विनातारण अन बिनव्याजी कर्ज मिळतंय व नेमकी ही योजना काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, आई या योजनेतून 15 लाखापर्यंतचे विनातारण अन बिनव्याजी कर्ज मिळते। काय आहे ही योजना? बघा, राज्य सरकारकडून पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी व महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि याच धोरणाअंतर्गत महिलांना 15 लाखापर्यंतचे विनातारण अन बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्याची योजना या ठिकाणी आणली आहे। खरं तर पर्यटन पूरक लहान मोठे व्यवसाय चालवणाऱ्या महिलांना किंवा नवीन पर्यटन पूरक व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना या योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येऊ शकतो। बघा, 41 उद्योग पर्यटनाशी निगडीत पर्यटन क्षेत्राशी निगडीत असलेल्या 41 प्रकारच्या व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभागाकडून महिलांना आई या योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा केला जातो। हे कर्ज विनातारण व बिनव्याजी स्वरूपाचे असते। बघा, अशा आहेत या योजनेच्या अटी। पहिला आहे पर्यटन व्यवसाय हे पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असायला हवा। दुसरा आहे पर्यटन व्यवसाय हे महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा। तिसरा आहे 50% व्यवस्थापकीय व अन्य कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे। चौथा आहे पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त असावेत। पाचवा आहे कर्जाचे हप्ते वेळेत भरणे बंधनकारक आहे आणि सहावा महत्त्वाची अट आहे लाभार्थी पर्यटन व्यवसाय व कर्ज देणारी बँक ही राज्यात स्थित असावी। बघा, 15 लाखांपर्यंत महिलांना कर्ज पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारण्यासाठी किंवा किंवा पर्यटन क्षेत्रात काम करत असलेल्या या पर्यटन व्यवसायाकरिता बँकेने 15 लाख रुपयापर्यंतचे मर्यादित कर्ज मंजूर केले जाते। कर्जदार महिलेने वेळेत कर्जाचा हप्ता भरल्यास त्यावरील व्याजाची रक्कम 12% मर्यादित म्हणजे कर्ज हे परतफेड किंवा 7 वर्ष कालावधीपर्यंत किंवा त्या व्याजाची रक्कम रुपये 4.50 म्हणजे एकूणच परतफेड किंवा 7 वर्ष कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम रुपये 4.50 लाख मर्यादेपर्यंत जी आधी घडेल तोपर्यंत व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालयाकडून केला जाईल। बघा, कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट सांगतोय। अर्ज कुठे आणि कसा करायचा? या योजनेबाबत अर्ज करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र tourism.government.in या संकेतस्थळाला प्रथम भेट द्यावी लागणार आहे किंवा शासकीय विश्रामगृह आवारातील पर्यटन भवन येथे 02-53-29-95-464 या ठिकाणी हा नंबर घालून संपर्क साधावा लागणार आहे। तसेच dd.tourism.nashik@government.in या ईमेल आय डीवर थेट अर्ज करू शकता। शासनाची आई ही योजना महिलांसाठी अधिक उपयुक्त आहे। खरं तर महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि पर्यटन वाढीसाठी व महिलांना स्वावलंबी करणारी योजना पर्यटनाशी निगडीत 41 प्रकारच्या व्यवसायासाठी अर्थसहाय्य देते। बघा, नंदकुमार राऊत उपसंचालक पर्यटन संचालनालय नाशिक यांनी ही अपडेट दिलेली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने आई या योजनेतून आता 15 लाखापर्यंतचे विनातारण अन बिनव्याजी कर्ज या ठिकाणी मिळतोय। याच्या अटी नेमक्या काय आहेत व अर्ज कुठे करावा लागणार आहे आणि नेमकी ही योजना काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।